The next point is dereferencing operator. Memory dereferencing operators. Okay, memory dereferencing operator, or you can say that member dereferencing operator. Okay, now memory or member both are the same thing. किंवा तुम्हाला एक्झामला ओनली डिरेफरन्सिंग ऑपरेटर्स पण विचारते. ठीक आहे. सो आपले जे ऑपरेटर्स होते अरिथमॅटिक ऑपरेटर, कंडिशनल ऑपरेटर, त्याच्यामध्ये हे एक ऑपरेटर्स आहेत जे की न्यू आहे, जे की सी मध्ये नव्हते. मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटर लाईक रेफरन्स ऑपरेटर अँड स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. ओके, नाउ द मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटर मीन्स काय, जनरली आपण पॉइंटर असाइन करतो. ओके, पण आता आपण काय तुम्ही सी मध्ये बघितले की पॉइंटर कसा असाइन करतात. सपोज दिस इज माय पॉइंटर पी व्हेरिएबल, हे इंटिजर ए व्हेरिएबल, देन मी पी मध्ये ऍड्रेस टाकला ए चा. ओके, जनरली आपण असं पॉइंटर काय करतो, असाइन करतो की पी जर माझं इंटिजर व्हेरिएबल आहे तर ए मध्ये ऍड्रेस काय गेला, पी चा गेला. मीन्स व्हॉट की पी साठी पण एक मेमरी ब्लॉक असाइन होतो, ए साठी पण मेमरी ब्लॉक असाइन होतो. सपोज ए ऍट 2000 लोकेशनला आहे मेमरी मध्ये, पी ऍट 4000 लोकेशनला आहे आणि पी मध्ये आपण ऍड्रेस टाकला ए चा. म्हणजेच काय की पी मध्ये काय जाणार, ऍज अ व्हॅल्यू म्हणून ए चा ऍड्रेस जाणार, म्हणजे 2000. आलं लक्षात. आणि ए मध्ये सपोज आहे ए इज इक्वल टू 10. ठीक आहे. सो जेव्हा आपण एका व्हेरिएबलला पॉइंटर असाइन करतो, कसा असाइन करतो, असा. ओके, सो पॉइंटर काय असतं, पॉइंटर इज अ व्हेरिएबल विच कंटेन्स द ऍड्रेस ऑफ द अनदर व्हेरिएबल. नाउ जस्ट आय एम रिवाइजिंग, आपल्याला हा पॉइंट आहे. ठीक आहे, आपल्याला सिंपल व्हेरिएबलला पॉइंटर कसं असाइन करायचं ते नाहीये, क्लास मधल्या मेंबरला पॉइंटर कसं असाइन करायचं ते आहे. ओके, सो जस्ट रिवाइज करते. पॉइंटर मीन्स व्हॉट, पॉइंटर इज अ व्हेरिएबल which stores address of another variable. Pointer is a variable which stores the address of the another variable. Okay, means what की pointer सुद्धा हे variableच आहे. Like this a is also variable, so pointer is also variable, but normal variable contains the value. Okay, means normal variable stores the value, but the pointer variable stores the address. Address store करतो, not the value, but कोणाचा address, another variable चा. Okay, so pointer is a variable which contains the address of the another variable. Okay, now आता बघा, जेव्हा आपण हे स्टेटमेंट केले की a मध्ये मी 10 टाकली, p मध्ये आपण ऍड्रेस टाकला a चा. ओके, नाउ जेव्हा आपण सी आउट ए करणार, ऑब्विसली डिस्प्ले होणार 10 ए मधली व्हॅल्यू. ओके, जेव्हा तुम्ही सी आउट ओनली पी करणार, ओके, सो जसं ए केलं की ए मधली, ए ब्लॉक मध्ये जी व्हॅल्यू ती डिस्प्ले होते, तसं सी आउट पी केलं की काय डिस्प्ले होणार, 2000 विच इज द ऍड्रेस ऑफ द ए, जो की आपण ए चा ऍड्रेस पी मध्ये टाकलेला आहे. ओके, नाउ जर मी सी आउट ओनली पी नाही केलं, स्टार पी केलं, तर काय डिस्प्ले होईल. जर मी केलं स्टार पी, तर पी मध्ये काय ऍड्रेस 2000 आणि 2000 ला काय व्हॅल्यू स्टोर आहे 10. सो इथं काय डिस्प्ले होणार 10. आणि का लक्षात. ठीक आहे, ओनली आपण पॉइंटरचं नेम दिलं तर काय ऍक्सेस होणार, त्याच्यामध्ये जो ऍड्रेस आहे तो. आणि आपण पॉइंटरचं नेम विथ स्टार केलं तर काय ऍक्सेस होणार, त्या ऍड्रेसला जी व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले होणार. ओके, सो जेव्हा आपण हे स्टेटमेंट केलेलं आहे, पी मध्ये ए चा ऍड्रेस टाकलेला आहे, तेव्हा आपण ए ची व्हॅल्यू ए नी तर ऍक्सेस करू शकतो, बट आपण पॉइंटरने सुद्धा ऍक्सेस करू शकतो. तर कशी ऍक्सेस करायची, स्टार पी ने ऍक्सेस करायची. आलं का लक्षात. ठीक आहे, आणि ओनली पी लिहिलं म्हणजे जे पॉइंटरला नेम असेल त्या व्हेरिएबलचं ओनली नेम लिहिलं तर आपल्याला त्या पॉइंटर व्हेरिएबल मध्ये जो ऍड्रेस आहे तो डिस्प्ले होईल. ओके, आणि स्टार पी लिहिलं तर त्या ऍड्रेसला जी व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले होईल. सो स्टार पीचं मिनिंग काय की कंपायलर पहिले पी कडे जाणार, पी मध्ये काय ऍड्रेस आहे 2000 ला काय स्टोर आहे 10, तर 10 डिस्प्ले करणार. ओनली पी केलं, ओनली पॉइंटरचं नेम, तर काय डिस्प्ले करणार, पी मध्ये जी व्हॅल्यू आहे ती, दॅट इज ऍड्रेस. ओनली ए केलं तर ऑब्विसली ए मध्ये जी व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले होणार. ओके, नाउ पॉइंटर ज्या टाइपचा असतो त्या टाइपच्याच व्हेरिएबलचा ऍड्रेस तुम्ही स्टोर करू शकता. फॉर एक्झाम्पल, आता सपोज तुमच्याकडे एक फ्लोट टाइप पॉइंटर आहे, सपोज p1,
आणि व्हेरिएबल आहे इंटिजर, सपोज ह्याच्यामध्ये 5 व्हॅल्यू. आता मी P1 मध्ये ऍड्रेस टाकते A चा, सो दिस इज नॉट अ व्हॅलिड स्टेटमेंट. पॉइंटर ज्या टाईपचा आहे त्या टाईपच्याच व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करायचा आहे. सो इथे पॉइंटर येतोय फ्लोट टाईपचा आणि A येतो इंटिजर टाईपचा. सो वी कॅन नॉट store the address of the integer variable to the float pointer. Okay, same character सुद्धा. So जर float चा तुमचा पॉइंटर असेल, सो ज्या व्हेरिएबलचा ऍड्रेस तुम्हाला स्टोअर करायचा आहे ते व्हेरिएबल पण काय पाहिजे, फ्लोट टाईपचंच पाहिजे. ओके, सो ह्याने काय होणार, P1 साठी एक मेमरी ब्लॉक विच इज ऑफ 4 बाइट्स बिकॉज फ्लोट टाईपचा आहे. सपोज ऍट 8000 लोकेशनला P1 स्टोअर झालाय फॉर एक्झाम्पल. ओके, सो दिस लोकेशन इज टोटली डिपेंड्स ऑन द कंपायलर. ओके, नाउ बी साठी एक ब्लॉक सपोज 4000 ला आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे 3.14. सो जेव्हा आपण P1 मध्ये ऍड्रेस टाकणार B चा, नाउ दिस इज अ व्हॅलिड स्टेटमेंट बिकॉज पॉइंटर इज अ फ्लोट अँड B इज ऑल्सो फ्लोट. सो P1 मध्ये कशाचा ऍड्रेस गेला, B चा. सो B चा ऍड्रेस काय 4000. सो P1 मध्ये काय गेला 4000. नाउ आता जर मी सी आउट ओनली P1 केलं, नॉट स्टार P1. सो P1 मध्ये काय व्हॅल्यू आहे, ऍड्रेस आहे 4000. सो इथं ऍड्रेस डिस्प्ले होणार. आणि जर मी सी आउट स्टार P1 केलं तर P1 मध्ये काय ऍड्रेस आहे 4000 आणि 4000 ला काय स्टोअर आहे 3.14, तर ते डिस्प्ले होणार. आणि जर सी आउट B केलं, नाउ यू नो दॅट दिस सी आउट B केलं तर अगेन काय डिस्प्ले होणार 3.14. ओके, सो दिस इज हाऊ द नॉर्मल पॉइंटर वर्क्स. ओके, नाउ जे आपल्याला CPP मध्ये आहे मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटर मध्ये आपण काय बघणार आहे की आपण व्हेरिएबलला पॉइंटर असाइन करणार आहे, पण कोणते व्हेरिएबल जे क्लासमध्ये डिक्लेअर केलेत. आणि तुम्हाला माहिती आहे की क्लासमध्ये डिक्लेअर केलेले जे व्हेरिएबल असतात ते काय असतात, मेंबर्स ऑफ द क्लास असतात, बरोबर ना. सो मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटर म्हणतात त्याला. ओके, सो आता आपण सी मध्ये पॉइंटर असाइन केलं पण फक्त व्हेरिएबल्सला, लाईक फ्लोट, कॅरेक्टर, इंटिजर. त्यातलं फ्लोट आणि इंटिजर जस्ट मी तुम्हाला रिवाइज केलं. ओके, आणि पण आपण फंक्शनला पॉइंटर नव्हता असाइन केला, पण आता आपण काय करणार आहे, युजिंग द मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटर आपण क्लास मधले जे व्हेरिएबल्स आहेत आणि क्लास मधले जे फंक्शन्स आहेत त्याला काय करणार आहे, पॉइंटर असाइन करणार आहे. आलं का लक्षात? ठीक आहे. नाउ क्लास मधले व्हेरिएबल्स आणि फंक्शन्सला आपण पॉइंटर असाइन करणार, म्हणजेच काय, व्हेरिएबल्स अँड फंक्शन्स विच आर डिक्लेअर इन अ क्लास आर कॉल्ड एज अ members of the class. What it is called as members of the class. So आपण क्लासच्या मेंबर्सला whether that is variable or the function त्याला पॉइंटर असाइन करणार. सो these operators are member dereferencing operator. ओके, क्लास मधल्या व्हेरिएबल्सला आणि क्लास मधल्या फंक्शनला आपण मेमरी पॉइंटर असाइन करणार. ओके, सो जनरली बघा जरी तुम्हाला फंक्शनला पॉइंटर असाइन करण्याचा कन्सेप्ट आहे, सो आपण फक्त ती शिकण्यासाठी घेणार आहे, पण जनरली फंक्शनला पॉइंटर असाइन करत नाही, ते खूप अवघड जातं. ठीक आहे, पण तुम्हाला कन्सेप्ट आहे सो ती तुम्ही लर्न करा. ठीक आहे, सो जनरली व्हेरिएबल्सलाच काय करतात, पॉइंटर असाइन करतात. ठीक आहे, रिअल टाइम मध्ये. नाउ आता आपण क्लासमध्ये जे डिक्लेअर केलेले व्हेरिएबल्स आहेत आणि फंक्शन आहे त्याला पॉइंटर कसा असाइन करायचा. नाउ जसं रेफरन्स ऑपरेटर, एम्परसेंट आहे, स्कोप रिझोल्यूशन हे आहे, अरिथमॅटिक हे आहेत, कंडिशनल ऑपरेटर्स हे आहेत, बिटवाइज अँड, बिटवाइज ऑर आहे. ओके, तर हे जसे ऑपरेटर आहेत तसे मेंबर डिरेफरन्सिंग पण ऑपरेटर असेल. त्याचा यूज सांगितलं तुम्हाला, टू असाइन पॉइंटर टू द मेंबर्स ऑफ द क्लास. या मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटरचा यूज काय आहे, टू असाइन पॉइंटर्स टू members of the class. So members means the variables and the functions which is declared in a class. Now you know that this. Okay, now कोणत्या ऑपरेटरचा यूज करून आपण व्हेरिएबल्स आणि फंक्शन्सला जे की क्लासमध्ये डिक्लेअर केलेले त्याला मेमरी असाइन पॉइंटर असाइन करणार, मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटर. तर ते कोणते कोणते आहेत बघा, स्कोप रिझोल्यूशन आणि त्याच्यासोबत स्टार. दिस इज वन ऑफ द मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटर. आफ्टर दॅट डॉट स्टार. ओके, अँड एरो स्टार. So these three are the member dereferencing operators. Okay, so these three are member dereferencing operator. अजून एक आहे only arrow operator. ठीक आहे, सो हे 4 जनरली हे 3 म्हणतात, पण हा एक arrow operator पण ऍड करून घ्या.
So these four are the member dereferencing operator. त्यातला scope resolution start चा यूज काय? To declare pointers. To declare pointers. जसं आता मी मगाशी int star p केलं, तर आपण डिक्लेअर करण्यासाठी काय असतो आपला? ओनली स्टार लागतं आपल्याला. ओके, जनरली. बट जेव्हा आपण क्लास मधल्या मेंबरला पॉइंटर असाइन करणार तेव्हा ते पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? स्कोप रिझोल्यूशन आणि त्याच्या सोबत स्टार. सो टू डिक्लेअर द पॉइंटर व्हेरिएबल्स or to declare the pointer function. आता आपण फंक्शनला पण पॉइंटर देणार आहे. So to declare the pointer variables and the pointer function आपण काय यूज करणार? Scope resolution star operator. Okay. Now dot star चा यूज काय आहे? To access pointer members using non-pointer ऑब्जेक्ट. आता बघा, टू ऍक्सेस पॉइंटर मेंबर्स मीन्स व्हॉट की जे पॉइंटर व्हेरिएबल्स आपण डिक्लेअर केलेले आहेत ते ऍक्सेस करण्यासाठी आता आपण जे पॉइंटर व्हेरिएबलला असाइन करणार आणि फंक्शनला असाइन करणार ते क्लास मधलेच व्हेरिएबल्स आणि फंक्शन असतील. सो पॉइंटर पण काय होणार? त्या क्लासचे मेंबर्सच होणार. आलं का लक्षात? सो ते पॉइंटर मेंबर्स ऍक्सेस करण्यासाठी युजिंग नॉन पॉइंटर ऑब्जेक्ट. आता बघा, ह्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट सुद्धा पॉइंटर घेणार आहे. मीन्स काय बघा की जनरली आपण ऑब्जेक्ट असं डिक्लेअर करतो ना, हे काय झालं? सिंपल ऑब्जेक्ट. आता आपण ए पॉइंटर ऑब्जेक्ट सुद्धा डिक्लेअर करणार आहे. ओके, सो हे झालं नॉन पॉइंटर ऑब्जेक्ट आणि हे झालं पॉइंटर ऑब्जेक्ट. सो आपल्याकडे आपण मेंबर ऍक्सेस करतोय क्लासचं पॉइंटर मेंबर कशानी? नॉन पॉइंटर ऑब्जेक्टनी, तेव्हा यूज करणार डॉट स्टार. ओके, आता हे फक्त लक्षात ठेवा, आपण प्रोग्राम मध्ये घेणारच आहे परत ह्याचा यूज. त्याच्यानंतर इथे एरो स्टारचा यूज काय? टू ऍक्सेस पॉइंटर मेंबर्स युजिंग पॉइंटर ऑब्जेक्ट. बघा, तुम्ही क्लास मधले मेंबर्स जे ऍक्सेस करताय ते पण पॉइंटर आहे आणि जे ऑब्जेक्टनी तुम्ही मेंबर ऍक्सेस करताय ते ऑब्जेक्ट सुद्धा पॉइंटर आहे. तर तुम्ही काय यूज करणार? एरो स्टार. इथं जे मेंबर्स तुम्ही ऍक्सेस करताय ते पॉइंटर टाइपचे आहेत, बट जे ऑब्जेक्टनी तुम्ही ऍक्सेस करताय ते आपलं सिंपल ऑब्जेक्ट आहे नॉन पॉइंटर, तर डॉट स्टार. इथे ऑब्जेक्ट पण पॉइंटर आणि मेंबर पण पॉइंटर, तर एरो स्टार. आणि इथे टू ऍक्सेस नॉन पॉइंटर मेंबर्स using non-pointer object. Sorry, pointer object. ओके, सो तुम्ही जे मेंबर्स ऍक्सेस करताय क्लास मधले ते आपले नॉर्मल व्हेरिएबल्स आहेत, पॉइंटर नाही. ओके, आणि कशाने ऍक्सेस करताय? पॉइंटर ऑब्जेक्टनी, तर एरो. आलं का लक्षात? ठीक आहे. सो दीज आर द मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटर. तर हे आपण पहिल्यांदा हे बघूयात मेंबर सिंपल आणि मग त्याच्यानंतर हे तीन बघूयात. आलं लक्षात? ठीक आहे. सो फर्स्ट बघा, एरोचा यूज बघू आपण. एरो ऑपरेटर. एरो ऑपरेटर काय? वन ऑफ द मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटर. सो सिंपल मी क्लास ए घेतला. आता आपण पब्लिक घेऊयात सगळे. ओके, व्हेरिएबल्स वगैरे. फक्त तुम्हाला एक्झाम्पल साठी एरो ऑपरेटरचा यूज होण्यासाठी सांगते. ठीक आहे. void set a. आता सिंपल प्रोग्राम आहे. फक्त जे व्हेरिएबल मी जनरली पब्लिक प्रायव्हेट लिहिते ते फक्त पब्लिक लिहिले, बाकी काही फरक नाहीये. जस्ट तुम्हाला एक बघा, इथं पण एक एरो ऑपरेटर आहे बघा. बट आता आपल्याला ऑब्जेक्टच्या वेळेस एरो ऑपरेटरचा यूज बघायचा. हे झालं आपला क्लास कंप्लीट. आता बघा एरो ऑपरेटरचा यूज मेन केलं. आता एक मी ऑब्जेक्ट घेते सिंपल ऑब्जेक्ट आणि एक ऑब्जेक्ट घेते पॉइंटर ऑब्जेक्ट. ओके, ठीक आहे. नाउ सिंपल ऑब्जेक्टनी मी a1 डॉट यूज करतो. आता हे आपल्याला माहिती, ए मध्ये मी व्हॅल्यू टाकणार. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल
की बाई इथे आता आपल्याला असं करायची गरज नाही कारण आपण डायरेक्टली व्हॅल्यू घेतोय. सो सेट ए फंक्शनची पण गरज नाही. पब्लिक घेतलंय ना हे ए. सो हा ए मी पब्लिक घेतलाय. सो ऑब्जेक्टने व्हॅल्यू देऊ शकते. सो ती मी व्हॅल्यू दिलेली ती फक्त डिस्प्ले करायची. सो A1 डॉट पुट ए. ओके. सो डॉट ऑपरेटर का यूज केले आपण कारण की आपण नॉर्मली आपलं जे ऑब्जेक्ट आहे ते पण नॉन पॉइंटर आहे आणि व्हेरिएबल पण नॉन पॉइंटर आहे. ठीक आहे. नाऊ आता हा जो A2 आहे तो काय आहे ऑब्जेक्ट आहे. ओके. A2 काय आहे ऑब्जेक्ट आहे. सॉरी पॉइंट ऑब्जेक्ट आहे बट पॉइंटर ऑब्जेक्ट आहे. ओके. सो जसं मी तुम्हाला आधी एक रिवाइज केलं की जर माझ्याकडे एक इंटिजर व्हेरिएबल आहे पॉइंटर आणि एक नॉर्मल व्हेरिएबल आहे. सो पी मध्ये आपण ऍड्रेस टाकतो ए चा. सो दोन्ही पण काय आहेत इंटिजरच आहेत. सेम तसंच A1 A2 हे दोन्ही पण कोणत्या टाईपचे आहेत ए टाईपचे आहेत. पण त्यातला जो A2 आहे तो पॉइंटर आहे. सो ह्याच्यामध्ये मी ऍड्रेस टाकला A1 चा. आलं का लक्षात? ठीक आहे. जसं इथं ए आणि पी मध्ये ऍड्रेस टाकला बिकॉज ए चा ऍड्रेस पी मध्ये टाकणार बिकॉज दोन्ही पण इंटिजर आहे आणि हे दोन्ही पण A1 आणि A2 कोणत्या टाईपचे आहेत ए टाईपचेच आहेत. ओके. नाव बघा A2 नी आता मला ए कॉल करायचे. ओके. सो एरो ऑपरेटरचं मी काय सांगितलं तुम्हाला टू access non-pointer members whether it is a variable or a function. To access non-pointer members using pointer object. So dot तर आपल्याला माहिती कसं यूज कर पण आता एरो. आता ज्या ऑब्जेक्टनी आपण मेंबर ऍक्सेस करणार आहे. आता क्लासचे मेंबर्स दोनच आहे ए इंटिजर आणि एक पुटे फंक्शन आणि दोन्ही पॉइंटर टाइपचं फंक्शन आहे का नाही नॉर्मल फंक्शन आहे आणि ए पॉइंटर आहे का नाही नॉर्मल व्हेरिएबल आहे. सो हे काय झाले नॉन पॉइंटर मेंबर झाले पुटे आणि ए. तर हे मी ऍक्सेस करतेय कशानी पॉइंटर ऑब्जेक्टनी. कोणतं पॉइंटर ऑब्जेक्टनी A2 नी. तर काय होणार आहे A2 नी मी एरो यूज करायचा. सो ए आणि A2 एरो पुटे. आलं का लक्षात? ठीक आहे. सो जेव्हा तुमचं ऑब्जेक्ट पॉइंटर असतं आणि त्या ऑब्जेक्टनी तुम्हाला जे ऍक्सेस करायचे आहेत मेंबर्स क्लासचे ते नॉन पॉइंटर असतात तेव्हा यूज करायचं एरो ऑपरेटर. ओके. मग डॉट तुम्हाला तर डॉट माहिती पण डॉट जर कसं यूज करणार ह्याच्यावरून काय म्हणू शकता की ऑब्जेक्ट पण नॉन पॉइंटर बिकॉज हे नॉन पॉइंटर ऑब्जेक्ट आहे आणि मेंबर्स पण नॉन पॉइंटर तेव्हा डॉट आणि मेंबर्स नॉन पॉइंटर आणि ऑब्जेक्ट पॉइंटर तेव्हा एरो. ओके. आणि ह्या स्टेटमेंटनी काय होणार A1 ला जो मेमरी ब्लॉक आहे सपोज ऍट 4000 त्याच्यामध्ये ए साठी एकच आहे ना व्हेरिएबल ए साठी मेमरी असणार आणि जेव्हा तुम्ही A2 मध्ये A1 चा ऍड्रेस A2 मध्ये टाकताय तेव्हा इथे काय असणार 4000 जाणार. ओके. सो A2 नी ए केला तुम्ही 20 दिला तर तो A1 च्याच ए मध्ये जाणार. आलं का लक्षात? आणि A1 नी ए केला तरी पण तो A1 मध्ये जाणार आणि इथे A2 मध्ये काय ऍड्रेस आहे A1 चा. सो A2 मध्ये काय A1 चा ऍड्रेस. सो A2 नी जे चेंजेस होणार ते कुठे होणार A1 च्याच ब्लॉक मध्ये होणार आहे. ठीक आहे. तर हे झालं आपलं एरो ऑपरेटर. तर एरो ऑपरेटर कधी यूज करायचं जेव्हा ऑब्जेक्ट ज्यांनी तुम्ही मेंबर ऍक्सेस करताय ते पॉइंटर टाइपचं आहे आणि जे मेंबर्स तुम्ही ऍक्सेस करताय ते साधे मेंबर्स आहेत म्हणजेच नॉन पॉइंटर जे की आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. ओके. तर हे झालं आपलं एरो ऑपरेटर. त्याचा एक प्रोग्राम तुम्हाला सांगते. मग आपल्याला थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे की मेंबर जे स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर वगैरे आहे ना ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे म्हणजे थोडंसं तुम्हाला असं वाटू शकतं की किचकट आहे. मग त्याच्याकरता आपण एरोचा एक सेपरेट प्रोग्राम घेऊयात. Save as dereference operator 1. IOStream class. फक्त मी इंटिजर व्हेरिएबल जे आहे ते पब्लिक का घेतलं जर मी तुम्हाला एरो ऑपरेटरचा यूज दाखवण्यासाठी की व्हेरिएबल पण नॉन पॉइंटर असेल
तर आपण जर प्रायव्हेट मध्ये जर व्हेरिएबल घेतला असतं तर आपण ऑब्जेक्टनी डायरेक्ट ऍक्सेस करू शकत नाही. मी तुम्हाला क्लासमध्ये ते एक्सप्लेन केलेले की ऑब्जेक्टनी आपण फक्त पब्लिक मेंबर्सच ऍक्सेस करू शकतो आउटसाइड द क्लास. ओके, त्याच्यामुळे ते मी पब्लिक मध्ये घेतलं एरो ऑपरेटरचा यूज करण्यासाठी. जर तुम्ही प्रायव्हेट मध्ये घेतलं तर मग तुम्ही एरो ऑपरेटरनी म्हणजे ऑब्जेक्टनी ते ऍक्सेसच करू शकत नाही आउटसाइड क्लास. ओके, ठीक आहे, क्लास कंप्लीट. आता आपले एक नॉर्मल ऑब्जेक्ट आणि एक पॉइंटर ऑब्जेक्ट. ओके, सो पॉइंटर ऑब्जेक्ट मध्ये मी ऍड्रेस टाकला ऑब्जेक्टचा. ठीक आहे, असं केलं तरी चालेल किंवा सेपरेट डिक्लेअर केलं तरी चालेल. इथे एक डिक्लेरेशन केलं, असं दुसऱ्या लाईनवर केलं तरी चालेल. ठीक आहे, नाऊ पहिले आपलं नॉन पॉइंटर ऑब्जेक्टनी मला जर ऍक्सेस करायचं असेल तर ठीक आहे, नाऊ डॉट ऑपरेटर येतं हे तुम्हाला माहिती आहे. आता पॉइंटर ऑब्जेक्टने ऍक्सेस करायचंय, सो एरो ऑपरेटर. ठीक आहे, बघा सेव्ह केलं, एक्झिक्यूट, कंपाईल अँड रन. बघा आता पहिलं जे A1 ने आपण कॉल केलेलं आहे इथं A1.A10 A1.put आहे, सो 10 डिस्प्ले झालेला आहे. आणि इथे खाली आपण A2 ने कॉल केलं पुट आहे, तर काय डिस्प्ले झालेला आहे 20. आता बघा की मेमरी ऍड्रेस एकच कसं काय. आता बघा मी A2 ने A ला व्हॅल्यू दिली 20 आणि A2 ने पुट केलं. आता मी काय करते इथे डॉट A1.put करते. ओके, सो आता तुम्हाला माहिती A1 ने मी A मध्ये व्हॅल्यू काय टाकलेली 10, सो डिस्प्ले काय झालं 10. आता मी A2 ने A मध्ये व्हॅल्यू टाकली 20 आणि A1 ने डिस्प्ले करते, तर काय डिस्प्ले होईल बघा. आणि 20 का, बिकॉज जरी आपण A2 ने A मध्ये व्हॅल्यू टाकली पण A2 मध्ये आपण ऍड्रेस काय टाकला A1 चा, सो A2 ने जरी चेंजेस केले तरी ते चेंजेस कुठे होणार आहेत, बाय डिफॉल्ट A1 मध्येच होणार आहे. आलं का लक्षात. ठीक आहे, सो हे झालं तुमचं एरो ऑपरेटर. जेव्हा तुमचं पॉइंटर ऑब्जेक्ट हे पॉइंटर असतं आणि जे व्हेरिएबल्स तुम्ही ऍक्सेस करताय दॅट इज मेंबर्स, व्हेरिएबल्स अँड फंक्शन्स. व्हेरिएबल्स आणि फंक्शन जे ऍक्सेस करताय ते काय असतील, नॉर्मल नॉन पॉइंटर. म्हणजेच काय की हे फंक्शनच्या पुढे कुठे स्टार वगैरे दिसतंय का नाही, सो दिस इज सिंपल फंक्शन. ओके, या व्हेरिएबलच्या आधी स्टार दिसतंय का नाही, सो दिस इज अ नॉन पॉइंटर व्हेरिएबल अँड नॉन पॉइंटर फंक्शन. सो एरो ऑपरेटर यूज करणार जेव्हा तुमचं ऑब्जेक्ट पॉइंटर आहे आणि जे मेंबर्स तुम्ही ऍक्सेस करताय ते नॉन पॉइंटर आहेत. ओके, नाउ द मेन जे आहेत रिमेनिंग 3 मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटर, स्कोप रिझोल्यूशन स्टार. बघा आता डॉट स्टार एरो स्टार ह्याचा आपण यूज करणार आहे. ठीक आहे, जसं पहिलं सांगितलं स्कोप रिझोल्यूशन स्टार त्याचा यूज काय टू डिक्लेरेशन. ओके, डिक्लेरेशन ऑफ अ पॉइंटर मेंबर्स, मग ते व्हेरिएबल्स असू किंवा फंक्शन असो. आता पॉइंटर मेंबर्स कसे क्लासमध्ये डिक्लेअर करायचे, पॉइंटर फंक्शन कसे डिक्लेअर करायचे. ओके, आता बघा पॉइंटर व्हेरिएबल्स जे डिक्लेअर करणार, व्हेरिएबल्स म्हणजेच काय मेंबरच, पण मेंबर कोणते व्हेरिएबल्स जे डिक्लेअर करणार ते कुठे डिक्लेअर करायचे, एक फ्रेंड फंक्शन घ्यायचं
त्याच्यामध्ये क्लास मधले जे मेंबर्स जे ज्या व्हेरिएबलला तुम्हाला पॉइंटर असाइन करायचा आहे क्लास मधल्या, ओके, तर ते पॉइंटर कुठे डिक्लेअर करायचे? वन ऑफ द फ्रेंड फंक्शन मध्ये. ओके, आणि लक्षात इथपर्यंत काय सांगितलं? त्याच्यानंतर पॉइंटर द्यायचं आहे तुम्हाला फंक्शनला. ते फंक्शन कशाचं असेल? क्लासचं एक मेंबर असेल. ओके, तर ज्या फंक्शनला तुम्हाला पॉइंटर फंक्शन असाइन करायचं आहे तर ते कुठे डिक्लेअर करायचं? मेन फंक्शन मध्ये. हे लक्षात ठेवा. ओके, ज्या व्हेरिएबल्सला जे की क्लासमध्ये डिक्लेअर केलेले आहेत, ज्या क्लासमध्ये डिक्लेअर केलेल्या व्हेरिएबलला तुम्हाला पॉइंटर असाइन करायचा आहे ते व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे फ्रेंड फंक्शन मध्ये, आणि ज्या फंक्शनला क्लासमध्ये डिक्लेअर केलेल्या पॉइंटर असाइन करायचा आहे ते फंक्शन डिक्लेअर करायचे मेन फंक्शन मध्ये. ओके, आणि डिक्लेरेशन साठी तुम्हाला ऑपरेटर लागणार आहे स्कोप, रिझोल्युशन आणि स्टार ऑपरेटर. आणि लक्षात इथपर्यंत ठीक आहे. नाऊ आता आपण सिंटॅक्स बघूयात. मेन फंक्शन मध्ये फक्त ह्याचा सिंटॅक्स लिहायचा, फंक्शन डिक्लेअर करायचा आणि व्हेरिएबल डिक्लेअर करायचं सिंटॅक्स. एक फ्रेंड फंक्शन घ्यायचं क्लासमध्ये, त्याच्यामध्ये लिहायचं. ओके, सो पॉइंटर टू मेंबर व्हेरिएबल्स असं लिहिते. म्हणजे असे व्हेरिएबल्स जे की क्लासमध्ये डिक्लेअर केलेले आहेत त्यांना जर पॉइंटर करायचा असेल तर तो फ्रेंड फंक्शन मध्ये कोणत्या सिंटॅक्सने डिक्लेअर करायचा? सो डेटा टाइप, क्लास नेम, स्कोप, रिझोल्युशन, स्टार. त्याच्यानंतर जे तुम्हाला पॉइंटरला नेम द्यायचं आहे ते पॉइंटर व्हेरिएबल नेम. ओके, इक्वल टू ऍड्रेस ऑफ, जसं आता तुम्हाला माहिती आहे इन स्टार पी इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ ए. आपण असं करतो ना की पॉइंटर व्हेरिएबल मध्ये एका व्हेरिएबलचा ऍड्रेस टाकतो. सो इथे पण आपल्याला तेच करायचं आहे. सो इथे पण क्लास नेम, सॉरी, तर बुक मध्ये बघा डायरेक्टली बालगुरु स्वामीचं बुक यूज करायचं, डायरेक्टली एक्झाम्पल आहे. सो मी त्याचा तुम्हाला त्या एक्झाम्पल वरून सिंटॅक्स मी तुम्हाला देते. स्कोप, रिझोल्युशन आणि इथे मेंबर व्हेरिएबल, बघा डेटा टाइप लिहायचा आहे. सो तुमच्या क्लासमध्ये जे डिक्लेअर केलेलं व्हेरिएबल आहे ना त्याचा डेटा टाइप इथे, जसं इथे दोन्ही पण डेटा टाइप सेम असतं. क्लास नेम, ओके, त्याच्यानंतर पॉइंटर व्हेरिएबल नेम, आणि हा पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी आपल्याला काय लागतं? स्कोप, रिझोल्युशन आणि स्टार ऑपरेटर. ओके, आणि परत इथे क्लास नेम कोलन कोलन. तर हे लक्षात ठेवायचं, स्कोप, रिझोल्युशन, ऑपरेटर. हे झालं पॉइंटर टू मेंबर व्हेरिएबल. नाउ पॉइंटर टू मेंबर थोडस कॉम्प्लेक्सिटी आहे बघा ह्याच्यामध्ये, पण जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर सोपं आहे. ठीक आहे, एवढा एकच प्रोग्राम येतो फक्त, तो करायचा आहे. ठीक आहे, पॉइंटर टू मेंबर फंक्शन. आता जो सिंटॅक्स येतो तो कुठे लिहायचा? मेन फंक्शन मध्ये लिहायचा, आणि हा जो सिंटॅक्स येतो कुठे लिहायचा? फ्रेंड फंक्शन मध्ये लिहायचा. आता पॉइंटर टू मेंबर फंक्शन, मेंबर फंक्शनला पॉइंटर देण्यासाठी आता इथे बघा फंक्शनचा जो रिटर्न टाइप असेल तो तुम्हाला मी विथ एक्झाम्पल सगळे एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यानंतर ब्रॅकेट, त्याच्यानंतर क्लास नेम, स्कोप, रिझोल्युशन, स्टार. हे तर येणारच आहे बिकॉज आपण पॉइंटर टू मेंबर फंक्शन डिक्लेअर करतोय. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला जे फंक्शनला नेम द्यायचा आहे सो पॉइंटर फंक्शन नेम असं लिहिते मी इथे. ओके, हे कम्प्लीट. त्याच्यानंतर इथे आर्ग्युमेंट्स असतील तर आर्ग्युमेंट, नसतील तर एम्प्टी पॅरेंथेसिस, इक्वल टू ऍड्रेस ऑफ, क्लास नेम, स्कोप, रिझोल्युशन आणि क्लासमध्ये जे डिक्लेअर केलेले ते फंक्शन नेम, आणि इथे सेमी कोलन, फक्त फंक्शन नेम, पॅरेंथेसिस वगैरे काही नाही. सो हे दोन सिंटॅक्स हे साईडला लिहून ठेवा. जेव्हा तुम्हाला हे लेक्चर तुम्ही स्टडी करता ही स्लाइड येईल तेव्हा हे सिंटॅक्स लिहून ठेवा. आता आपण जे एक्झाम्पल घेणार आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही तो सिंटॅक्स काय करा? ट्रेस करा. आलं लक्षात? ठीक आहे, तर हे झालं तुमचं सिंटॅक्स. आता आपण पॉइंटर व्हेरिएबल्सला जे की क्लासमध्ये डिक्लेअर केले त्यांना, आणि पॉइंटर फंक्शनला जे की फंक्शन क्लासमध्ये डिक्लेअर केले ते करूया. ओके, आता हे काय? हे तर हे पॉइंटर एकदा डिक्लेअर झाले की ऍक्सेस करण्यासाठी डॉट स्टार आणि एरो स्टार आहे, तर हे आपण मेन मध्येच लिहिणार आहे. ठीक आहे, बिकॉज आपण मेन मध्येच व्हेरिएबल आणि फंक्शन काय करतो? कॉल करतो. ठीक आहे, सो आता बघा सिंपल लिहिते. सपोज क्लास एम
हे काय झाले आता मेंबर व्हेरिएबल्स. आता हे तुम्हाला माहिती आहे. ओके, नाउ एक मी फंक्शन घेतलं सपोज सेट एक्स वाय व्हॅल्यू सेट करण्यासाठी. इथे काय करतो आपण दिस एरो एक्स इज इक्वल टू एक्स. ओके, नाउ एक फ्रेंड फंक्शन लागणार आहे बिकॉज तुम्हाला मी सांगितलं की फ्रेंड फंक्शन मध्ये आपण मेंबर व्हेरिएबलला पॉइंटर असाइन करणार. सो मी एक फ्रेंड फंक्शन घेते सम, एक्स आणि वाय ची सम करायची बस. सो फ्रेंड फंक्शनला आपण जनरली काय करतो ऑब्जेक्ट पास करतो. सो इथे सपोज मी m1 पास केलं सेमिकोलन. फ्रेंड फंक्शन हे जरी क्लासमध्ये डिक्लेअर केलेलं असेल तरी दॅट इज नॉट अ पार्ट ऑफ द क्लास. आता हे तुम्हाला माहिती आहे. सो आता फ्रेंड फंक्शन मी कुठं डेफिनेशन लिहितो आपण आउटसाइड द क्लास. सो फ्रेंड फंक्शन हे क्लासचा पार्ट नाहीये. जरी क्लासमध्ये डिक्लेअर केलेलं असेल तरी फ्रेंड फंक्शन इज नॉट अ मेंबर ऑफ अ क्लास. सो आपल्याला फंक्शन डेफिनेशन आउटसाइड लिहिण्यासाठी स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटरची गरज नाही. हे तुम्हाला माहिती आहे. आता परत एकदा ह्या कन्सेप्ट रिवाइज करत जा की आता फ्रेंड फंक्शन परत इथं आलेली आहे. सो रिवाइज करा ती. ठीक आहे. इंट सम. ठीक आहे. आता मी काय करते फ्रेंड फंक्शन मध्ये आपण व्हेरिएबल्सला काय करतो पॉइंटर असाइन करतो. ओके, सो त्याचा सिंटॅक्स काय सांगितलंय बघा. जस्ट मी इथे परत लिहिते. तुम्ही साइडला जर बुक वरती लिहिला असेल तर ठीक आहे बिकॉज आता मला इथे प्रोग्राम लिहायचा. काय सिंटॅक्स सांगितलेला मी डेटा टाइप क्लास नेम स्कोप रिझोल्यूशन स्टार देन तुम्हाला जे पॉइंटरला नेम द्यायचा असेल ते पॉइंटर व्हेरिएबल नेम इक्वल टू ऍड्रेस ऑफ क्लास नेम स्कोप रिझोल्यूशन आणि क्लासमध्ये जे डिक्लेअर केलेलं आहे ते मेंबर व्हेरिएबल नेम. ओके, सो ह्या सिंटॅक्स नुसार बघा डेटा टाइप आता मला एक्स आणि वाय जे की क्लासचे व्हेरिएबल्स आहेत त्याला पॉइंटर असाइन करायचं आहे. सो पहिल्यांदा मी एक्स ला करते. सो एक्स काय इंटिजर टाइपचा. सो डेटा टाइप पण काय ना इंटिजर. देन काय लिहायचंय क्लास नेम काय एम. देन स्कोप रिझोल्यूशन स्टार. ओके, नाउ पॉइंटर नेम. सो x1 साठी आता मी लिहिते px इज अ माय पॉइंटर नेम. ओके, इक्वल टू आणि ऍड्रेस ऑफ क्लास नेम m स्कोप रिझोल्यूशन x. सो आता मी काय केलं की m मधलं जे व्हेरिएबल आहे x त्याचा ऍड्रेस मी स्टोअर केला पॉइंटर व्हेरिएबल px मध्ये. ओके, सो मी एक पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि हे पॉइंटर व्हेरिएबल मी कशासाठी डिक्लेअर केलेलं आहे टू असाइन पॉइंटर टू मेंबर व्हेरिएबल्स क्लास मधल्या मेंबरला. सो मला काय लागलं डिक्लेरेशन साठी स्कोप रिझोल्यूशन स्टार. सो सेम ह्याच वेने आपण y साठी पण पॉइंटर असाइन करू. y पण इंटिजर आहे सो त्याच्यासाठी मी py लिहिलंय. सो ह्याचा अर्थ काय की आता आपण x ऍक्सेस केला तरी x ची व्हॅल्यू मिळणार आणि px ने स्टार px ने केलं तरी x ची व्हॅल्यू मिळणार. म्हणजे ह्याचं मीनिंग असं आहे बघा स्टार px x असे दोन व्हेरिएबल्स आहेत आपल्याकडे नॉर्मल. सो px इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ x. सो इथे फक्त मी m का लिहिलंय बघ बिकॉज x हे आता x हे नॉर्मल व्हेरिएबल नाही. हे x हे m चा पार्ट आहे म्हणून हा m इथं लिहिलेला आहे आणि स्कोप रिझोल्यूशन लिहिलेलं आहे. आलं का लक्षात. म्हणजेच काय की m क्लास मधल्या x चा ऍड्रेस मी स्टोअर केलेला आहे. m क्लास मध्ये एक पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केलं त्याच्यामध्ये. आलं का लक्षात. म्हणजे जी x ची व्हॅल्यू जी की तुम्ही p स्टार px ने पण ऍक्सेस करता. हे मी तुम्हाला सांगितलं की मी cout स्टार px केलं तरी मला x ची व्हॅल्यू मिळणार आणि x केलं तरी x चीच व्हॅल्यू मिळणार. सो सेम इथे पण तेच लागू होणार आहे. आलं का लक्षात. ठीक आहे. सो हे झालं तुमचं सिंटॅक्स अकॉर्डिंग टू द सिंटॅक्स पॉइंटर व्हेरिएबल मेंबर जे की व्हेरिएबल्स आहेत त्याला पॉइंटर असाइन करणं आणि व्हेरिएबल्सला मेंबर व्हेरिएबलला पॉइंटर असाइन कुठे करायचं आहे फ्रेंड फंक्शन मध्ये करायचं आणि ह्या फ्रेंड फंक्शनचा यूज काय एक्स आणि वाय ची सम करायची. ओके, आता बघा आपण काय केलेलं आहे एक्स आणि वाय ला पॉइंटर व्हेरिएबल असाइन केलेला आहे. ओके, नाउ आपला ऑब्जेक्ट पण आहे. सो जसं एक्स आणि वाय हे मेंबर झाले क्लासचे तसं आता px आणि py पण मेंबर झाले क्लासचे. ओके, नाउ बघा x प्लस वाय. आता तुम्ही कसं करू शकता त्याचं रिटर्न टाइप काय इंट आहे. सो मी इंट एक s व्हेरिएबल घेतलं x प्लस वाय
सॉरी ऑब्जेक्टने करावं लागेल, डायरेक्ट नाही. सो ऑब्जेक्टने तुम्ही कसं करणार, m1.x प्लस m1.y. नाउ यू नो दॅट दिस m1.x प्लस m1.y जी व्हॅल्यू आहे ती s मध्ये जाईल आणि मग आपण रिटर्न काय करू, s करू, म्हणजे जी सम आहे ती. ओके, सो हे झालं तुमचं मेन यूज आहे. m1 हे क्लासचा ऑब्जेक्ट आहे. पण आता आपण काय करूयात, x आणि y ला जर आपण पॉइंटर असाइन केला तर पॉइंटरनीच आपण x आणि y च्या व्हॅल्यू घेऊ. सो हे जे स्टेटमेंट आहे हे किती टाइपनी आपण लिहू शकतो बघा. जर मी पॉइंटर असाइन केलेलं नाहीये, म्हणजे नॉर्मल आपलं असंच आहे प्रोग्राम, म्हणजे हे काहीच नाही केलेले ह्या 2 लाईन्स, तर मला हे स्टेटमेंट लिहावं लागेल. ओके, बट आता मी x आणि y ला पॉइंटर असाइन केलाय. सो मी काय करू शकते बघा, ह्यालाच मी ऑर कसं करू शकते, m1 डॉट स्टार px प्लस m1 डॉट स्टार py. बघा आपलं दुसरं ऑपरेटर मेंबर हे झालं डिक्लेअर. आता हे ऍक्सेस करण्यासाठी आता जे ऑब्जेक्ट आपण डिक्लेअर केलेलं आहे ते कोणतं ऑब्जेक्ट आहे, सिंपल m1 च्या आधी स्टार आहे का नाही. सो दिस इज अ नॉन पॉइंटर ऑब्जेक्ट. ओके, आणि जे व्हॅल्यू जे मेंबर आपण ऍक्सेस करतोय ते काय, पॉइंटर. px डिक्लेअर करताना स्टार दिले ना, सो हे जे मेंबर आहे px हे काय आहे, पॉइंटर. सो टू ऍक्सेस द पॉइंटर मेंबर्स युजिंग नॉन पॉइंटर ऑब्जेक्ट आपण काय यूज करणार, डॉट स्टार. डॉट स्टार कधी यूज करणार, टू ऍक्सेस पॉइंटर मेंबर्स, मग ते फंक्शन असो किंवा व्हेरिएबल असो, युजिंग नॉन पॉइंटर ऑब्जेक्ट. आलं का लक्षात, ठीक आहे. तर आपण यूज काय करणार आहे, डॉट स्टार. ठीक आहे. सो आपण आता x आणि y ला जर ह्या 2 लाईननी पॉइंटर असाइन नसते केले तर आपल्याकडे ही स्टेटमेंट आपल्याला लिहावं लागलं असतं. पण आता मी x आणि y ला पॉइंटर असाइन केलेले, सो मी हे स्टेटमेंट रिप्लेस करू शकते असं पण, बिकॉज x नी पण तीच व्हॅल्यू ऍक्सेस होणार जी स्टार px नी, बिकॉज x चा ऍड्रेस मी px मध्ये टाकलाय, आणि y नी जी व्हॅल्यू ऍक्सेस होणार ती स्टार py नी होणार, बिकॉज मी y चा ऍड्रेस py मध्ये टाकलाय. ओके, नाउ आता मी काय करते इथे थोडस आपण 2 स्टेटमेंट मी परत लिहिते. त्याच्या आधी मी इथे एक अजून एक पॉइंटर ऑब्जेक्ट क्रिएट करते m2, त्याच्यामध्ये मी टाकला m1 चा ऍड्रेस. आता हे तुम्हाला माहिती आहे, मी जे की मेन मध्ये केलं ते आता मी इथे करते. ओके, फ्रेंड फंक्शन मध्ये. आता आपलं एक स्टेटमेंट काय झालं, मगाशी लिहिलेलं मी, हे आपलं नॉर्मल स्टेटमेंट. ओके, नाउ ह्याच्या ऐवजी तुम्ही काय करू शकता सांगितलं, ओके, नॉन पॉइंटर ऑब्जेक्ट आणि पॉइंटर व्हेरिएबल पॉइंटर मेंबर्स असतील तर डॉट स्टार. आता अजून एक मी काय केलं, एक m2 पॉइंटर ऑब्जेक्ट घेतलंय ज्याच्यामध्ये मी m1 चा ऍड्रेस टाकलाय. आता मी अजून एक स्टेटमेंट काय लिहू शकते बघा, m2 एरो स्टार px प्लस m2 एरो स्टार py. म्हणजे एकतर हे स्टेटमेंट लिहा किंवा हे लिहा, हे लिहा किंवा हे लिहा. आता सगळ्याचं मिनिंग एकच, m1 मध्ये मी m2 चा ऍड्रेस टाकलाय म्हणजे ते m1 मधलेच व्हॅल्यू ऍक्सेस करतात, जस्ट आपण बघितलंय प्रिव्हियस एक्झाम्पलला. ओके, नाउ दुसरं थर्ड जे आहे आता बघा, स्कोप रिझोल्यूशन स्टार, वन ऑफ द ऑपरेट डिरेफरन्सिंग ऑपरेटर, त्याचा यूज काय, टू डिक्लेअर. ओके, डिक्लेरेशन झालं. डॉट स्टारचा यूज काय, टू ऍक्सेस पॉइंट, डॉट स्टारचा यूज काय, टू ऍक्सेस पॉइंटर मेंबर्स युजिंग नॉन पॉइंटर ऑब्जेक्ट. आणि अजून एक मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटर काय, एरो स्टार. ह्याचा यूज काय सांगितला मी तुम्हाला, टू ऍक्सेस पॉइंटर मेंबर्स युजिंग पॉइंटरच ऑब्जेक्ट. बघा m2 ऑब्जेक्ट आहे पण पॉइंटर, आणि px py हे पण व्हेरिएबल्स आहेत बट पॉइंटर. सो ऑब्जेक्ट पण पॉइंटर आणि व्हेरिएबल्स पण पॉइंटर. सो टू ऍक्सेस द मेंबर्स which are the pointer using the pointer object use arrow star. आलं का लक्षात, ठीक आहे. So this is the use of the dereferencing operators. ओके, आलं का लक्षात. आणि मग ह्या 3 पैकी कोणतेही स्टेटमेंट लिहा आणि मग शेवटी रिटर्न s, पण एकच कोणतं तरी स्टेटमेंट लिहायचं. सो आता आपण डिरेफरन्सिंग ऑपरेटर यूज करतोय. सो हे जे स्टेटमेंट आहे हे
तुम्ही काढू शकता. मग हे किंवा हे कोणतं पण लिहा किंवा मिक्स मॅच पण करू शकता. म्हणजे कसं बघा, अजून एक आहे बघा ह्याला ऑर. हे तर नकाच घेऊ बिकॉज आता आपण पॉइंटर ऑब्जेक्ट घेतोय, सो पॉइंटरचाच यूज करा. अजून एक काय करू शकता बघा, एक आपण डॉट स्टारनी करू प्लस M2 एरो स्टार PY. बघा, एक आपण px पॉइंटर व्हेरिएबल आहे ते ऍक्सेस केलं नॉन पॉइंटर ऑब्जेक्टनी, सो डॉट स्टार. ओके, डॉट स्टार आणि एरो स्टार म्हणजे y व्हेरिएबल आपण ऍक्सेस करतोय PY ने विच इज पॉइंटर आणि ऑब्जेक्ट पण पॉइंटर. सो एक आपण डॉट स्टारनी ऍक्सेस केला आणि एक एरो स्टारनी. तर हे स्टेटमेंट लिहिलं तर बेस्ट आहे. ह्याच्यामध्ये डॉट स्टार पण येईल आणि एरो स्टार पण येईल, किंवा दोन्ही पण डॉट डॉट करा ऑब्जेक्ट जर नॉन पॉइंटर असेल तर, आणि हे जर ऑब्जेक्ट जर पॉइंटर आणि व्हेरिएबल पण पॉइंटर आहे तर एरो स्टार. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे झालं तुमचं व्हेरिएबलला पॉइंटर असाइन करणं. कोणत्या व्हेरिएबलला? जे क्लासमध्ये डिक्लेअर केले त्या व्हेरिएबल्सला पॉइंटर असाइन करणं. ओके, सो आता आपण आपल्याला अजून फंक्शनला पॉइंटर असाइन करायचंय, पण त्याच्या आधी हा प्रोग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करते. मग राईट डाऊन करून आपण चेक करूयात एकदा, आणि मग त्याच्यानंतर फंक्शन ह्याच्यामध्येच आपण ऍड करू. ओके, save as. namespace standard क्लास. क्लासला नेम तुम्ही काही देऊ शकता. मी एम घेतले म्हणजे तेच द्यायला पाहिजे असं काही नाही. हे तर तुम्हाला माहिती आहे फंक्शन आपण कसं लिहितो. फ्रेंड फंक्शन घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पॉइंटर जे क्लास मधले जे व्हेरिएबल्स आहेत त्याला जर तुम्हाला पॉइंटर असाइन करायचं असेल व्हेरिएबल्सला, ओके, तर त्याच्यासाठी फ्रेंड फंक्शन घ्यायचं. आणि फंक्शनला जर क्लास मधला पॉइंटर असाइन करायचा असेल तर त्याच्यासाठी मेन मध्ये करायचं. ओके, नाव इथे नुसता एम लिहिला तरी चालतो. ओके, आता फ्रेंड फंक्शनची डेफिनेशन. आता मी ते अजून एक ऑब्जेक्ट घेते पहिल्यांदा, जस्ट आपल्याला एरो आणि त्याचा यूज करण्यासाठी, आणि ह्याच्यामध्ये मी ऍड्रेस टाकते M1 चा. ओके, सो आता तुम्हाला माहिती आहे आपण आधी जस्ट एक एरो ऑपरेटर बघितलेला आहे की A1 ने जरी ऍक्सेस केलं तरी ते A1 मध्ये जाणार आहे, आणि A2 मध्ये आपण A1 चा ऍड्रेस ऍक्सेस केलाय, सो A2 ने जे चेंजेस करणार ते पण A1 मध्ये जाणार आहे. ओके, सो इथे पण तसंच आहे. M1 नी चेंजेस केले तर M1 मध्ये जाणार ऑब्विसली, आणि M2 नी केले तरी ते M1 मध्ये जाणार बिकॉज M2 मध्ये आपण ऍड्रेस M1 चा टाकला आहे. नाउ आवर मेन X आणि Y जे की क्लासचे मेंबर्स आहेत त्याला पॉइंटर असाइन करायचा आहे. सो काय? डेटा टाइप, क्लास नेम, स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर, स्टार, देन व्हेरिएबल नेम जे तुम्हाला पॉइंटरला द्यायचं आहे ते इक्वल टू ऍड्रेस ऑफ क्लास नेम, आणि देन सपोज X ऍड्रेस ऑफ X. सेम ह्याच वेनी PY. अजून एक मी पॉइंटर व्हेरिएबल घेतला ज्याच्यामध्ये मी ऍड्रेस टाकला Y चा. ओके, हे झालं. नाउ बघा. ओके, आता आपण S एक व्हेरिएबल घेऊ S ज्याच्यामध्ये मी सम टाकते X आणि Y ची. ठीक आहे, सो डॉट नी करूयात आधी आपण. जे ऑब्जेक्ट आहे ते नॉन पॉइंटर आहे आणि जे मला ऍक्सेस करायचं आहे ते मेंबर्स ते पॉइंटर आहे. सो डॉट स्टार प्लस M1 डॉट PY.
ओके अँड देन रिटर्न एस. तर आपण आधी हे नाही करूयात आणि मग त्याच्यानंतर त्या स्टेटमेंटला मी रिप्लेस करून दाखवते तुम्हाला. ठीक आहे. नाव इथे मी एक ऑब्जेक्ट घेतलं. सो M1 नी मी पहिले सेट XY ला व्हॅल्यू पाठवल्या 10 20. ओके. सो इथे आता तुम्हाला माहिती आहे M1 साठी मेमरी ब्लॉक होणार. सेट XY फंक्शन कॉल झालं आणि M1 च्या X मध्ये जाईल 10 आणि Y मध्ये जाईल 20. आता हे तुम्हाला माहिती आहे. ओके. नाव आता मी फ्रेंड फंक्शन कॉल करते. फ्रेंड फंक्शन काय करतं? रिटर्न करते ना व्हॅल्यू इंटिजर. ओके. सो त्याच्यासाठी एक व्हेरिएबल घेते S आणि सम फंक्शन कॉल करते. सम फंक्शन हे फ्रेंड फंक्शन आहे. सो ते कॉल करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज नाही, पण त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट पास करायचं. सो M1 जाणार म्हणजे काय? M1 सोबत त्याच्या X आणि Y च्या व्हॅल्यू जाणार. आणि मग इथे सी आउट काय करू आपण? S रिटर्न 0. ओके. म्हणजे रिटर्न केलेली व्हॅल्यू ह्या S मध्ये स्टोअर होईल आणि मग ते डिस्प्ले होईल. आता बघा रन करते प्रोग्राम. फक्त मग यूज तर तेच आहे ना. आपण M1.x प्लस M2.M1.y जरी केलं तरी तेच आपल्याला मिळतं. मग पॉइंटरचा यूज का करायचा असतो? बिकॉज जे कंपायलर जो मेन मेमरी कडे जातो, मग तिथे सर्च करतो कुठे X आहे, मग X ची व्हॅल्यू घेतो, मग परत Y कडे जाणार, मग Y सर्च करणार, Y ची व्हॅल्यू घेणार. सो ह्याला टाइम लागतो. पण पॉइंटर मध्ये काय असतात? डायरेक्टली ऍड्रेसेस असतात. सो डायरेक्टली कंपायलर कुठे जम्प करतो? त्या पर्टिक्युलर ऍड्रेस कडे तिथे व्हॅल्यू ऍक्सेस करून डिस्प्ले करतो. झाली बघा सम 30. ओके. आता हे तर तुम्हाला माहिती आहे. हे ऑब्जेक्ट नॉन पॉइंटर आणि जे व्हेरिएबल ऍक्सेस करतोय ते पॉइंटर. आता मी काय करते? M2 चं टाकलेलंच आहे आपण. M2 मध्ये याचा ऍड्रेस आता एरो. आता एरो का यूज केलं? ते स्टेटमेंट मी रिप्लेस काय केलं? एरोनी. बिकॉज M2 हा माझा पॉइंटर ऑब्जेक्ट आहे आणि PX आणि PY पण ऑब्विसली काय पॉइंटर आहे. दोन्ही पॉइंटर आहे दोन्ही साईडला. इथे पण पॉइंटर आहे आणि इथे पण पॉइंटर आहे. सो एरो स्टार. आता बघा ह्याचं पण आउटपुट तेच येणार आहे. बिकॉज जरी मी M1 मध्ये 10 आणि 20 टाकले, पण M1 चा ऍड्रेस M2 मध्ये स्टोअर केला. सो M2 ने जरी ऍक्सेस केलं तरी तेच येणार आहे. ओके. आता हे स्टेटमेंट, आता मी एक जी व्हॅल्यू आहे X ची ती अशी ऍक्सेस करते आणि Y ची व्हॅल्यू M2 नी. म्हणजे हे नॉन पॉइंटर ऑब्जेक्ट पॉइंटर व्हेरिएबल. सो डॉट स्टार. हे नॉन पॉइंटर ऑब्जेक्ट पॉइंटर व्हेरिएबल. सो एरो स्टार. ओके. तरी पण तीच व्हॅल्यू आलं का? मग तुम्ही एकदा पॉइंटर व्हेरिएबल्सला असाइन केले की तुम्ही त्या 3 पैकी कोणतेही स्टेटमेंट यूज करा. पण माझा सजेशन आहे की हे स्टेटमेंट यूज करा. म्हणजे ह्या एकाच ब्लॉक मध्ये तुमचे तिन्ही पण डिफरन्सिंग ऑपरेटर होतात बघा. डॉट स्कोप रिझोल्युशन स्टार तर डिक्लेरेशन साठी डॉट स्टारचा पण यूज होतो आणि एरो स्टारचा पण यूज होतो. आलं का लक्षात? ओके. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज क्लासमध्ये जे डिक्लेअर केलेले आहेत त्या व्हेरिएबलला जर पॉइंटर असाइन करून झाला, बट आता फंक्शनला क्लासमध्ये जे फंक्शन आहे त्याला पॉइंटर असाइन करायचा आहे. सो फ्रेंड फंक्शन जरी क्लासमध्ये डिक्लेअर करतो पण हे क्लासचं मेंबर नाही. ओके. सो क्लासचं मेंबर काय? या दोन फंक्शन पैकी फक्त सेट XY. ओके. सो ह्याला आपण पॉइंटर फंक्शन असाइन करणार. जसं आता मी X आणि Y ला असाइन केलं पॉइंटर्स. सो मी X आणि Y ची व्हॅल्यू त्या व्हेरिएबलने ऍक्सेस केली इथे. ह्याच्याऐवजी मी PX आणि PY यूज केलं. ओके. सेम तसं सेट XY ह्या फंक्शनला तुम्ही क्लास मधलं मेंबर लागतं. फ्रेंड फंक्शन हे क्लासचं मेंबर नसतो. सो समला तुम्ही पॉइंटरने असाइन करू शकता. सेट XY ला करू शकता बिकॉज इट इज अ मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास. सो सेट जसं X आणि Y च्या ऐवजी मी PX आणि PY यूज केलं, तसंच आता आपण सेट XY ला जर पॉइंटर असाइन केला तर आपण सेट XY नी पण करू शकतो, जसं इथे X आणि Y नी केलं. आणि त्याच्याऐवजी आपण जे फंक्शनला नेम देणार आहे पॉइंटरला त्यांनी सुद्धा व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतो. आलं का लक्षात? ठीक आहे. सो ह्याच आणि फंक्शन जे की मेंबर जे की फंक्शन आहे त्याला जर पॉइंटर असाइन करायचा आहे तर तो कुठे करायचं सांगितलं? इनसाइड मेन मध्ये करायचा आहे. सो ह्याच प्रोग्राम मी पुढे मेन लिहिते आता फक्त ह्याचं मेन. ओके. पुढे मेन मध्ये आता आपण असाइन करू सेट XY. सेट XY चं कसं लिहिलेलं आहे आपण फंक्शन ते हे लागेल आपल्याला. क्लासमध्ये मी कसं डिक्लेअर केलेलं सिंटॅक्स
ओके, एक क्लासमध्ये डिक्लेअर केलेले फंक्शन आहे. आता ह्याला मी पॉइंटर असाइन करणार. ओके, आणि फंक्शनला पॉइंटर असाइन करण्यासाठी काय सिंटॅक्स सांगितला, फंक्शनचा जो रिटर्न टाइप असेल तो, देन पॅरेंथेसिस, देन क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन, स्टार, देन तुम्हाला जसं पॉइंटर व्हेरिएबल दिलं तसं पॉइंटरला जे फंक्शनला जे नेम द्यायचं असेल पॉइंटर त्याचं नेम. ओके, मग आर्ग्युमेंट्स असतील तर ते आर्ग्युमेंट, नसतील तर एम्प्टी पॅरेंथेसिस, इक्वल टू ऍड्रेस ऑफ अगेन क्लास नेम एकाच लाईन मध्ये, आणि मग इथे फंक्शन नेम, ज्या फंक्शनला तुम्हाला पॉइंटर असाइन करायचं आहे, सेमिकोलन. आता आपल्याला सेट एक्स वाय ला करायचंय. सो आधी आपण मेन लिहूयात. मेन मध्ये मी एम चा ऑब्जेक्ट क्रिएट केलं. ओके, नाव आता आपण काय केलं, प्रोग्राम मध्ये बघा मी जो टाइप केलाय सेट एक्स वाय असं कॉल केलं की नाही. ठीक आहे, आता आपण ह्या सेट एक्स वाय ला पॉइंटर असाइन करू आधी. तर हे तर व्हॅलिड आहे, हे तुम्हाला माहिती आहे. ओके, नाव आता आपण सेट एक्स वाय ला पॉइंटर असाइन करू. सो ह्या सिंटॅक्स आहे. सो ज्याला आपल्याला पॉइंटर असाइन करायचं ज्या फंक्शनला, त्याचा रिटर्न टाइप काय, व्हॉइड. सो इथे पण काय येणार, व्हॉइड. त्याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये क्लास नेम. ओके, सो क्लास नेम काय, एम, देन स्कोप रिझोल्युशन स्टार तर येणारच आहे बिकॉज आपण मेंबर डिक्लेअर करतोय, पॉइंटर मेंबर डिक्लेअर करतोय. ओके, सो पॉइंटरला जे फंक्शन द्यायचे ते, सो सेट एक्स वाय ला मी फंक्शन देते, फंक्शन नेम देते. काय द्यायचं आता त्याला फंक्शन नेम, सपोज pf, हे मी फंक्शन नेम दिलं. ओके, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये फंक्शनला जर आर्ग्युमेंट नसतील, ज्या फंक्शनला तुम्हाला पॉइंटर असाइन करायचंय तर असं लिहायचं. पण आता ह्याला आर्ग्युमेंट आहेत, आणि कोणत्या टाइपचे आर्ग्युमेंट आहेत, इंट, दोन्ही पण. सो इथे आपण फक्त डेटा टाइप लिहायचं. एक इंट एक फ्लोट आहे तर इंट कॉमा फ्लोट, एकच आहे इंटिजर तर फक्त एक, नसेल तर एम्प्टी पॅरेंथेसिस, इक्वल टू, आर्ग्युमेंट झाल्यानंतर इक्वल टू. ओके, मग एम्परसन, क्लास नेम, आणि कोणत्या फंक्शनला आपण पॉइंटर असाइन करतोय, सेट एक्स वाय. सो त्याचं नेम, फंक्शन नेम. त्याच्या पुढे पॅरेंथेसिस वगैरे काही द्यायचं नाही, डायरेक्टली सेमिकोलन. ओके, सो हे झालं आपलं. सो आता मी सेट एक्स वाय फंक्शन पण कॉल करू शकते, किंवा त्याच्याऐवजी पीएफ पण. आता बघा m1 डॉट सेट एक्स वाय हे तर आपण कॉल करू शकतो. ओके, आता ह्याला मी रिप्लेस करू शकते पीएफ चा कॉल देऊन. पण आता हे पॉइंटर फंक्शन आहे, सो ते कॉल देणं थोडंसं डिफरंट आहे. बघा काय करायचं, m1, आता m1 हे कोणतं ऑब्जेक्ट आहे, नॉन पॉइंटर. सो डॉट आणि स्टार, आणि m1 नी कोणतं फंक्शन कॉल करायचंय, पॉइंटर फंक्शन. सो डॉट स्टार, फंक्शन पॉइंटर जे कॉल करायचे, जे ऍक्सेस करायचे, दॅट इज अ पॉइंटर फंक्शन, आणि ज्यांनी ऍक्सेस करायचे ते नॉन पॉइंटर. सो नॉन पॉइंटर आणि पॉइंटर असेल तर काय यूज करतो आपण, डॉट स्टार. सो कॉल करताना हा सिंटॅक्स यूज करायचा आहे. हे कॉल केलं आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये जे तुम्हाला आर्ग्युमेंट द्यायचे आहेत ते. सो तेच होणार. पीएफ मध्ये आपण ऍड्रेस कशाचा टाकलाय, सेट एक्स वायचा. सो जेव्हा मी पीएफ कॉल करते तेव्हा काय कॉल होणार, अल्टिमेटली सेट एक्स वायच कॉल होणार आहे. आलं का लक्षात, ठीक आहे. सो ह्या स्टेटमेंटला आपण असं रिप्लेस करू शकतो. आता जर मी एक पॉइंटर ऑब्जेक्ट घेतलं इथे पण, ओके, आणि त्याच्यामध्ये मी ऍड्रेस टाकला m1 चा, तर हे स्टेटमेंट मी कसं रिप्लेस करू शकते, m2 एरो स्टार. का एरो स्टार, बिकॉज जे ऍक्सेस करायचे ते पॉइंटर, आणि ज्यांनी ऍक्सेस करायचं m2 तो पण पॉइंटर. सो एरो स्टार. ओके, बाकी तर सगळं सेम आहे. आणि लक्षात, ठीक आहे. तर हे झालं कॉलिंग. मग तुम्ही सम कॉल करा, त्याच्यामध्ये m1 पाठवा किंवा m2 पाठवा, बोथ आर द सेम थिंग. ओके, आणि मग ते प्रिंट करा. आलं का लक्षात, ठीक आहे. सो फक्त जे सेट एक्स वाय आहे ते मी रिप्लेस केलं पीएफ नी. का, कारण की मी आता सेट एक्स वाय ला पॉइंटर असाइन केलेलं आहे. सो मी सेट एक्स वाय नी पण करू शकते आणि पॉइंटर फंक्शन नी पण करू शकते. ओके, सो काय करायचं बघा, इथे हे स्टेटमेंट आता आपण रिप्लेस करू. सो मी एक वेगळा ऑब्जेक्ट पण घ्या पॉइंटर. का, बिकॉज आपल्याला एरो डॉट स्टार आणि एरो स्टारचा पण यूज दाखवायचा आहे. सो हे पण घ्या. त्याच्यानंतर इथे आता आपण अजून सेट एक्स वाय केलेलं नाहीये, सी आउट तर लागेलच आपल्याला. आता इथे काय करणार, रिटर्न टाइप सेट एक्स वाय चा व्हॉइड, क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन स्टार,
देन फंक्शन नेम, त्याला 2 आर्ग्युमेंट्स आहेत, दोन्ही पण इंटिजर आहेत, इक्वल टू ऍड्रेस ऑफ m, स्कोप रिझोल्यूशन आणि कोणतं फंक्शनला सेट xy. ठीक आहे. नाऊ आता मी m1.set_xy तर आपण बघितलेलं. आता मी m1.स्टार ब्रॅकेट मध्ये टाकायचं, m1.स्टार pf आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये जे आर्ग्युमेंट द्यायचे आहेत ते, म्हणजेच काय की pf फंक्शन मी कॉल केलं म्हणजेच कोणतं कॉल होणार, सेट xy, आणि कोणते आर्ग्युमेंट जाणार 30 आणि 40. सो m1 मध्ये काय जाणार आहे, सेट xy फंक्शन कॉल होणार. pf कॉल केलं तरी बाय डिफॉल्ट ते सेट xy कॉल होणार आणि m1 च्या x मध्ये जाणार 30 आणि y मध्ये जाणार 40. आता जर हे केलं तर बघा आता काय डिस्प्ले होईल, 70 डिस्प्ले होईल. सेमीकोलन. सो हे काय झालं, 70 डिस्प्ले झालं. आता सेम आता मी m2 मध्ये m1 चा ऍड्रेस टाकलाय ना, सो आता m2 नी जरी मी केलं, आता इथे एरो यूज करावा लागेल का, बिकॉज m2 पॉइंटर ऑब्जेक्ट आहे आणि हे जे pf जे ऍक्सेस करतोय ते पण पॉइंटर मेंबर आहे. ओके, आता सेम तरी पण व्हॅल्यू मला मिळणार 70. लक्षात. ठीक आहे. सो हे झाले तुमचे पॉइंटर टू मेंबर्स कंप्लीट. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा, ह्याचा जास्त यूज रिअल टाइम सिनारिओ मध्ये होत नाही. म्हणजे तुम्ही कंपनीज मध्ये वगैरे जर C++ वरती वर्क करत असाल ऍज अ डेव्हलपर म्हणून तर ह्याचा जास्त यूज होत नाही. ओके, सो ही कन्सेप्ट आहे, तर ही करिक्युलम मध्ये आहे. सो एवढी फक्त स्टडी करा. एवढा जो 1 आवर मध्ये आपण एक्सप्लेन केले ते प्रॉपर स्टडी करा विथ दिस एक्झाम्पल ओनली. ह्याच्यापेक्षा दुसरं एक्झाम्पल येत नाही. ठीक आहे. आणि समजून घ्या, नाही का तर मला सांगा, मी परत एकदा एक्सप्लेन करेल. ओके.